नमस्कार मित्रांनो, दोन्ही ठाकरे एकत्र येणार, पण मनसेची मोठी अट काय आहेत? उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार आहेत आणि काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सुद्धा मनसे आणि शिवसेनेच्या युतीवर रोज बोलत आहेत. त्यामुळे राज्यात या युतीची जोरदार चर्चा सुरू असतानाच मनसे नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन युतीबाबतची भूमिका स्पष्ट करतानाच ठाकरे गटासमोर एक महत्त्वाची अट ठेवली आहेत आणि ती अट काय आहे हे आपण बघूया. आम्हाला 2 वेळेचा अनुभव आहे, त्यामुळे आम्ही ताकही फुकून पित आहोत. ठाकरे गटाला आमच्या सोबत युती करायची असेल तर आमच्याकडे रीतसर प्रस्ताव द्या किंवा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना फोन करावा. त्यानंतर राज ठाकरे काय तो निर्णय घेतील अशी अट मनसेने ठेवली आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता राज ठाकरेंना फोन करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट शिवसेनेच्या कोर्टातच युतीचा झेंडा टाकला आहे. युतीचा निर्णय घेत असताना ठाकरे गटासोबत जाण्याबाबत कोणतीही चर्चा पक्षांतर्गत झाली नाही. आमचं तोंड दुधाने पोळलं आहे, त्यामुळे आम्ही ताकही फुकून पितो. जोपर्यंत राज ठाकरेंकडे ठोस प्रस्ताव येत नाहीत तोपर्यंत निर्णयापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाहीत. प्रस्ताव आल्यावर राज ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. अमित ठाकरे यांनी काल तेच सांगितलं, म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेतली आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले. 2014 आणि 2017च्या घटनांचा मी साक्षीदार आहे. जेव्हा युती करावी अशी आमची भावना होती तेव्हा बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले होते. उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नाहीत. सुभाष देसाई त्यांना भेटले. युती करावी असा राज ठाकरे यांचा निरोप आहे, असा निरोप घेऊन बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले होते. याला म्हणतात प्रस्ताव. तसा कोणताही प्रस्ताव आता ठाकरे गटाकडून आमच्याकडे आला नाही. जोपर्यंत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत राज ठाकरे कसा निर्णय घेऊ शकतात असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला. मग यानंतर बघणार आहोत आपण आमची महापालिकेची तयारी सुरू, याकडे आपण थोडं लक्ष टाकूया. पूर्वी ही युती करण्यासाठी शिवसेनेवाले पडद्यामागे सकारात्मक होते, पण त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं नाही. उद्धव ठाकरेंचा आधी फोन येऊ द्या, निर्णय घेण्याचा अधिकार राज ठाकरेंचा आहे असं सांगताच आमची महापालिकेची तयारी सुरू आहे. जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा राज ठाकरे निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या घराला कॅफे म्हणून हिनवायचे, मात्र आज राऊत यांनी आमच्यासाठी राज ठाकरे यांचं घर हे दुसरं घर आहे असं विधान केलं. त्यावरून संदीप देशपांडे यांनी राऊत यांना टोला लावला. पुस्तक लिहिल्यानंतर राऊत यांच्या विचारात परिवर्तन झालं असेल तर स्वागत करतो. परिवर्तनही संसार का नियम आहेत असं गीत सांगते. त्यांनी गीता वाचली असेल तर त्यांचं स्वागत आहे. कॅफेही राऊतच म्हणाले होते आणि घरही तेच म्हणत आहेत. परिवर्तन होत आहेत असा चिमटा देशपांडे यांनी काढला. दरम्यान अविनाश जाधव यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहेत. दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहेत हे काल अमित ठाकरे यांनी सांगितलं. अख्ख्या शिवसेनेला मनसे सोबत युती हवी असेल तर उद्धव ठाकरेंकडे राज ठाकरेंचा नंबर आहे. मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताची गोष्ट घडणार असेल तर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना एक कॉल करावा. कॅमेरा समोर जे नेते बोलत आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगावं की राज ठाकरेंशी बोला. मी खात्रीने सांगतो, तुम्ही एक पाऊल पुढे या, साहेब 100 पाऊल पुढे येतील. 2014चा आणि 2017चा आम्हाला वेगळा अनुभव आहे. कॅमेरा समोर युती होते का असा सवाल अविनाश जाधव यांनी केला. तर तुम्हाला काय वाटतं ह्या युतीबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.